हिंदूबाबत तुम्हाला एवढे प्रेम आहे, देशामध्ये वाढता भ्रष्टाचार, ना खाऊंगा ना खाणे दूंगा, इलेक्ट्रॉन बॉन्ड, जगातील सर्वात मोठा स्कॅम, लंडनच्या कंपनीने लिहून दिले आहे कोविशिल्ड लसबाबत. आता सरकार इशारा देत आहे, भारत हा सुशिक्षित नोकऱ्या शोध घेत आहे, सुशिक्षित आहे, नोकऱ्या शोध घेत आहे. मग 2 कोटी नोकऱ्यांचे काय झाले? मिठावर टॅक्स लावले, गांधींनी मिठाचा सत्याग्रह केला, गांधींना त्यावेळी खूप मारले, गांधींची ओळख त्यावेळी मिठाचा सत्याग्रह काढला. हे नवीन आलेले ब्रिटिश आहेत, ज्यांनी या देशाशी गद्दारी केली. आज सगळे तिरंगामुळे घर घर तिरंगा म्हणणारे. तुम्ही काय सांगता? तिरंगा राहुल गांधींना पप्पू म्हणायचे. अजितदादाबाबत शरद पवार म्हणाले, बालबुद्धीवर बोलायचे नाही. शरद पवार खंबीर आहे, पायाखालची वाळू सरकत आहे. राहुल गांधीवर बोलताना विचार करावा लागत आहे. राहुल गांधी यांच्याबाबत बीजेपीने उत्तर दिले नाही. पियुष गोयल मच्छी मार्केटमध्ये नाकाला रुमाल बांधून जात होता. मंगळसूत्र आमच्या हातातले काढून देणार का? मणिपूरमध्ये गेले नाही, रेसलर जंतर मंतरमध्ये गेले नाही. लोक महागाईने त्रासले आहेत. तुम्हाला आणि आम्हाला सुरक्षित ठेवणारे संविधान गायब होत आहे. बाबासाहेबांच्या संविधान कसे कपडे घालायचे हे दिल्ली सांगेल. उतरून मतदान करा, संविधान वाचवा, नाहीतर स्त्रियांना किंमत नसेल. भारताचे मालक कोणाला होता येणार नाही. काढणार त्याचा जाळ, हातात धरा मशाल, त्यांचा जाळ काढा. आज तुम्ही सांगता या एनडीए मध्ये अरे ज्या माणसाने पंतप्रधान पद सोडलं 96-97 साली, तो माणूस आता विचार करेल तुमच्याकडे यायचा? तुम्ही भ्रमात आहात, भ्रमात. धर्मनिरपेक्ष महाराष्ट्र, पुरोगामी महाराष्ट्र, याचा खरा नेता कोण असेल तर तो एकमेव शरद पवार. आणि त्यामुळे आज कोळीवाड्यात भाषण करतोय. माझे अनेक वर्षाचे संबंध होते कोळीवाड्यात, म्हणजे ते माझे अनेक वर्षाचे संबंध होतं. म्हणजे तुम्ही माझं भाषण त्यांच्याशी मध्ये नेऊ नका की माझा मेरा और इनका बहुत पुराना संबंध था. त्यांचं ते गुजरात कुठे कॅलकत्ताला गेले आणि म्हणाले की मेरे को ये मेट्रो देखने की बहुत ख्वाहिश थी बचपन में. मेट्रो आलं 94 साली आणि हे म्हणतात बचपन में म्हणजे देखला था. काय बोलायचं हेच कळत नाही त्यांच्याबरोबर. हे काय नवीन मध्ये आता त्यांनी बंद केलं, ते आता त्यांनी बंद केलं बोलायचं. हे मांसाहार विरुद्ध शाकाहार हे भांडण लावण्याचा प्रयत्न करत होते. त्यांना याची कल्पनाच नाही की देशातले 85% बहुजन हे मांसाहार करतात. हे त्यांचं खाद्य आहे. आम्हाला तरी लाज वाटली पाहिजे की पियुष गोयल हे कोळीवाड्यात बोलतोय. सगळ्या कोळ्यांनी ऐका. तो मच्छी मार्केट मधनं जात होता आणि एका बिल्डिंग मध्ये गेला, तर त्या मच्छी मार्केट मधनं जाताना त्याने आपल्या काकावरती असा रुमाल बांधला होता. आमच्या जेवणावरती रुमाल बांधतोस? मला सांगा बरं, इथे किती माणसं मांसाहारी आणि शाकाहारी आहेत? जरा हात व्यवस्थित उचला ना, दिसू द्या ना, टीव्ही वाल्यांना पण दिसू द्या. अरे मावळं खाल्ल्याशिवाय कोणी जगतच नाही. आणि त्या कोळीवाड्यांचा विकास करण्यासाठी सीमांकन केलं पाहिजे ही अनेक वर्षे कोळी समाजाची मागणी कोणीही मान्य करायला तयार नाही. त्यामुळे कोळीवाड्याचा विकास गेली 50-60 वर्ष आहे तसाच आहे, तो झालेलाच नाही. कारण मुख्यमंत्र्यांच्या दृष्टीने 5 मिनिटाचं काम आहे, 5 मिनिटाचं. साहेब हा मुद्दा तुम्हीच सॉल्व करू शकता आपलं सरकार. साहेब सीमांकन करणं आणि त्याचं गावठाणात रूपांतर करणं हे काही सोपं नाही. आता हा जो कोळीवाडा आहे हा ऐतिहासिक आहे. ही खाडी इथे खाडी म्हणजे या आतमध्ये गेलात की शेवटच्या घरापर्यंत खाडी होती. ती आपण बुजवत चाललेलो आहे. पण त्याची जर दिशा ठरवली, आणि त्यांना सीमांकन करून दिलं तर त्यांना FSI मिळेल. जे जुनी त्यांची घरं आहे ती डेव्हलप करता येतील आणि नवीन घरात त्यांना राहता येईल. पण तुम्हाला गरिबांचं काही करायचंच नाही. तुम्हाला FSI वाढवायचा, DCPR देऊन ते आपल्या मित्रांसाठी. घोडबंदरवाल्यांना एक तुफान FSI
बागा इस्टेट मधलं इंडस्ट्रियल इस्टेट मधनं आता तुम्हाला बिल्डिंगी राहिला. अरे ज्या महाराष्ट्राचं धोरण होतं की इंडस्ट्रीज मध्ये बिल्डिंगी बांधता येणार नाहीत, त्याच वागळे इस्टेट मध्ये आता इंडस्ट्रीजचं स्टेट रेसिडेन्शियल मध्ये रूपांतर होत आहे. अरे तुमचा स्वतःचा अजेंडा आहे ना, तुमचा स्वतःचं काय म्हणतात त्याला, जाहीरनामा आहे ना, 2014 आणि 2019 मिळवला तो जाहीरनामा आहे ना, त्याच्याबद्दल काय नाही बोलत. कारण का त्याच्याबद्दल बोलायला गेलं तर बोलायलाच काय नाही. 400 रुपये असणारा गॅस 2014 साली आज किती रुपयावर आहे? तुम्ही बायका बोलाल का नाही? 1100. इलेक्शन के पहले 1200 था, अभी 850 हो गया. यदि इलेक्शन तक वो 1 रुपये भी कर देंगे, क्योंकि इलेक्शन के बाद उसको 1400 कर देंगे. उनका वो सर चुनावी जुमले में रहते हैं. चुनाव के सिवाय उनको और कुछ सुझता नहीं, सुधरता नहीं. डिझेल आणि पेट्रोल किती होतं? 60 रुपये होतं, आता 110 आहे, 107 वगैरे काहीतरी. पण ह्याच्यात सर्वात मजेशीर गोष्ट काय, तर मनमोहन सिंगांच्या काळात जेव्हा पेट्रोल 63 रुपये होतं, तेव्हा आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये क्रूड ऑइलची किंमत $130 होता. आणि जेव्हा आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये क्रूड ऑइलची किंमत 30 रुपयावर आली, तेव्हा हा देश 85 रुपये लिटरला पेट्रोल विकत होता. हे एवढे खाल्लेले पैसे, एवढे कुटीतनं जमा केलेले पैसे गेले कुठे? या देशावरती 2014 साली 50 लाख कोटींचं कर्ज होतं. आज ते कितीवर गेलंय? 250 लाख कोटींवरती कर्ज केलं काय? उत्तरं नाही. आमच्या कष्टाचा पैसा आहे ना, हा पैसा आमच्या टॅक्स मधनं जातो ना. हा GST नावाचा महान राक्षस तुमच्या पुढे आणून ठेवलाय. मी आज सहज सकाळी विचार करत होतो की 1930च्या दरम्यान ब्रिटिशांच्या सरकारने मिठावरती टॅक्स लावला. मिठावरती टॅक्स लावणं हे गरिबाला परवडणारं नाही, असं गांधीजींचं म्हणणं होतं. आणि गांधीजींनी साबरमती ते दांडिया हा 281 किलोमीटरचा मार्च सुरू केला. त्यांच्याबरोबर त्यावेळेस 78 लोक होती. तो पूर्ण मार्च ते चालत गेले आणि त्या दांडियाच्या किनारपट्टीवरती त्यांनी मीठ काढलं. गांधीजींना पोलिसांनी इतकं मारलं, पण त्यांच्यातल्या एकाही माणसाने पोलिसांवरती हात टाकला नाही. दॅट वॉज द बिगिनिंग ऑफ द नॉन व्हायलन्स मुवमेंट. गांधीजींची ताकद तेव्हा देशाला कळली. दांडी मार्च हा आजही जगात सगळीकडे फेमस आहे. त्याच्यानेच गांधीजींची खरी ओळख या जगभरात झाली की तुमचा नॉन व्हायलन्स हा तुमच्या मनाची ताकद दाखवत असतो. अखेरीस ब्रिटिशांना तो टॅक्स मागे घ्यावा लागला आणि मिठाचा सत्याग्रह यशस्वी झाला आणि मिठावरती टॅक्स नाही. पण 2018ला नवीन आलेले ब्रिटिशच आहेत. यांचं आयुष्य ब्रिटिशांना मदत करण्यात गेलं. 1942चे आंदोलनात गांधीजींची साथ देऊन अंडरग्राऊंड होणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांना कोण पकडून द्यायचे, कोण पकडून द्यायचे, त्यांची माहिती कोण कोणाला कळवायचं? सगळे खबरी. नाही, मला कोणाचं नाव नाही घ्यायचं. पण ज्यांनी या स्वातंत्र्य चळवळीला विरोध केला त्यांनी या देशाशी कायम गद्दारी केली. 1942च्या आंदोलनाला विरोध केला.
आणि त्यांच्या ऑफिसवरती तिरंगा लागला 1993 साली. कारण का त्यांचं स्पष्ट मत होतं की आम्ही हा तिरंगा मानत नाही, ज्याच्यात 3 रंग आहेत तो अशुभ आहे, म्हणून हा झेंडा आम्ही आमच्या कार्यालयावर लावणार नाही. शेवटी काँग्रेसच्याच पोरांनी जाऊन आंदोलन केला, तो झेंडा काढला आणि तिथे तिरंगा ठेवला. आज काँग्रेसमुळे तिथे तिरंगा लागला, त्यांच्यामुळे नाही. आणि काय घोषणा असते त्यांची, घर घर तिरंगा. अरे तुमच्या घरात काँग्रेसने तिरंगा लावला, तुम्ही काय कोणाच्या घरात जाऊन तिरंगा लावणार? पण फसवीचा एवढं म्हणजे राहुल गांधींचं कौतुक करायला पाहिजे की त्यांनी जानेवारीमध्ये सांगितलं होतं मोठं संकट या देशापुढे येत आहे, कोविडपासून सावधान राहा. तो तेव्हा त्या राहुल गांधींना टप्पू पप्पू अप्पू, आणि जेव्हा संकट आलं तेव्हा आपल्याला टन 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 थाळ्या वाजवा. आणि काय हसू नका, तुम्ही सगळ्यांनी वाजवल्या, अजिबात हसू नका. आता सगळेच म्हणते आम्ही नाही वाजवल्या, आम्ही नाही वाजवल्या. मग दिवे कोणी लावले? दिवे. बरं चला, दुसरं काय शंकरात पण होता का? आणि मग गो कोरोना गो, गो कोरोना गो, गो कोरोना गो, हे कोणी कोणी म्हटलं? हे कोकणीत बरेच हुशार नागरिक दिसतात. या देशाची थट्टा मस्करी चालू आहे. कुठला आता